डॉक्टर अनंतराव शिवपूर्ती व संविधान संस्कृतीचा अनंत दिशा गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच प्रमुख वक्ते डॉक्टर प्रदीप आगलावे, सदस्य सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। हा कार्यक्रम नांदेड नगरीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला व डॉक्टर अनंतराव शिवपूर्ती संविधान संस्कृतीचा अनंत दिशा या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले आहे। अनंतराव सेवापूर्ती गौरव समारंभाच्या या कार्यक्रमासाठी विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व रसिक, श्रोते, लेखक, साहित्यिक आणि बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना नमस्कार। डॉक्टर अनंतराव सेवापूर्ती गौरव सोहळा मानपत्र आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनंतराव सर, महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि वैचारिक विश्वात गेली 35 वर्ष आपण अखंड कार्यरत राहून नवनवे विचार, मूल्य आणि प्रेरणा जागविल्या। केवळ वर्गातील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर संपूर्ण समाजालाच शिक्षणाचे सौंदर्य आणि विचारांची खोली अनुभवून दिली। समाज शिक्षक म्हणून आपण महाराष्ट्रभर व्याख्याने देत राहिला। दैव नशिबा नाही थारा, मेंदू मनगट आमचा नारा या विचाराने आपण विवेक, विज्ञान आणि परिवर्तन यांचा दीप प्रज्वलित केला। जात, अंधश्रद्धा आणि विषमता यांच्या सावटाखाली दबलेल्या समाजाला आपण वैचारिक दिशा दिली। बुद्ध, कबीर, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या मानवतावादी परंपरेचा वारसा आपण तळागाळात पोहोचविला। धनाची श्रीमंती नव्हे तर मनाची श्रीमंती हेच खरे माणसाचे मोल हे आपण आपल्या जीवनातून सिद्ध केले। आपण अंधारातही प्रकाशाचा दीप बनला आणि समाजाला विवेक, सत्य व न्यायाचा मार्ग दाखविला। शिक्षण संस्थांमधून नीतिमान आणि प्रज्ञा प्रतिभावंत विद्यार्थी तयार व्हावे, महाविद्यालये मूल्यनिष्ठ विचार केंद्रे बनावी, समाजाने तर्क, समता आणि नैतिकतेचा मार्ग स्वीकारावा या ध्येयासाठी आपण लेखणी, वाणी आणि कृती या तिन्ही माध्यमातून अखंडपणे झटत राहिला। भारतीय समाजातील जातीयता, विषमता, धर्मांधता आणि अन्याय दूर व्हावेत यासाठी संविधान संस्कृती उजविण्याचा जो ध्यास आपण घेतला तोच आपले व्यक्तिमत्व कालजयी बनवितो। काहिली आणि विषजंजाळ या आपल्या कादंबऱ्यांमधून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आपण कठोर भाष्य केले, तर अनंताची अभंगवाणी, छिन्नमही आणि चला ठेचू नांगी नांगी या कविता संग्रहातून आपण समाजाच्या भयावह वास्तवावर मराठी साहित्यामध्ये पीपल्स कॉलेजच्या मराठी विभागाचं जे योगदान आहे ते दोन्ही गुरुवर्य या ठिकाणी मंचावरती आहेत। आदरणीय दत्ता भगत सर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, सध्या आंबेडकरी विचाराची तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आदरणीय प्रदीपजी आगलावे सर या जातात आणि एकदा घटनांचे संदर्भ बदलत गेले की मग इतिहासही बदलता येतो। बुद्धाच्या जातक कथांमध्ये असा प्रक्षिप्त भाग आढळतो, तुकारामाच्या अभंग काव्यामध्येही असा प्रक्षिप्तपणा आढळून येतो। अलीकडे तर या देशामध्ये माणसाची विभागणीच जातीच्या आधारावर करण्यात आलेली होती आणि माणसाची प्रतिष्ठा, माणसाची गुणवत्ता ही सर्व त्या जातीच्या नावावर किंवा जातीच्या आधारावर ही ओळखल्या जात होती।
की सर्व विषमतेची मूल्य नष्ट करून द्यायचा प्रयत्न संविधानाच्या रूपाने झाला आणि संविधानाला आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्य दिली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला संविधानाच्या निमित्तानं नवी मूल्य व्यवस्था आपण ही मूल्य व्यवस्था आम्हाला देणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनंत राऊत होते. आणि म्हणून मी त्यांना असं म्हणतो की ते संविधान संस्कृतीकार आहेत. त्यांनी एक लहानसं ध्येय आपल्या मनाशी बाळगलं आणि ते ध्येय बाळगून त्यासाठी कार्य करीत राहिले. आणि म्हणून आपलं कार्य महत्वाचं असतं. या ठिकाणी मला पाली भाषेतील एक गाथा मला आठवते. त्या गाथेचा अर्थ असा आहे की फुलांचा जो सुगंध असतो तो सुगंध आपल्याला येतो. फुलांचा सुगंध असतो, मोगरा असेल, केवडा असेल, तर फुलांना सुगंध असतो. त्या फुलाचा सुगंध कोणत्या दिशेनं वाहतो? ज्या दिशेनं वारा असेल त्या दिशेनं त्या फुलाचा सुगंध वाहतो. फुलांचा सुगंध हा सर्व दिशांनी वाहत नाही, तर वारा ज्या दिशेनं वाहतो त्या दिशेनं फुलांचा सुगंध वाहत असतो. तथागत गौतम बुद्ध असं म्हणतात की माणुसकीच्या कर्तृत्वाचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेनं वाहत नाही, तर हा सुगंध चोहोबाजूने वाहत असतो, सर्व बाजूनी वाहत असतो. आणि तुम्ही कर्तृत्व महत्वाचं. संविधानाला या देशात माणसाला माणसापासून तोडणाऱ्या, माणसा माणसांमध्ये भेदाभेद करणाऱ्या, माणसांचं शोषण करणाऱ्या, त्याला गुलाम बनवणाऱ्या सर्व प्रकारच्या अमानुष रूढी संविधानाने नाकारलेल्या आहेत. आणि नवी आमूलाग्र अशा प्रकारची सामाजिक क्रांती इथे घडवून आणण्याची संविधानानं प्रक्रिया सुरू केली. नव्या मानवतावादी समतावादी कायद्याचं राज्य संविधानानं प्रस्थापित केलेलं आहे. संविधान स्वीकाराला 75 वर्षे होऊन गेली तरीही भारतीयांच्या मनाला चढलेले भेदाभेदाचे आणि देशाचे अंधश्रद्धेचे रोग 75 वर्षात बरे झालेले नाहीये. उलट या समाजातल्या माणसांच्या मनाला चढलेले हे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे रोग आहेत ते रोग वर्तमानामध्ये मोठ्या प्रमाणात उठाळून आलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धिक नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संविधानानं गतिमान केलेलं जे परिवर्तनाचं चक्र आहे, हे परिवर्तनाचं चक्र भारतातल्या धर्मांध जात्यांध अशा प्रकारच्या शक्ती वर्तमानामध्ये उलट्या दिशेनं फिरत आहे. आणि हे गुरुजनांचं अंशतः चरित्र आहे. त्याचबरोबर त्याला प्रबोधनकार अशा प्रकारची उपमा काही लोकांनी दिली. अनंत राऊतानं संविधान वादक कादंबरीचा वाङ्मयाचा त्याचा उल्लेख सभेच्याच करण्यात आले. ध्येय वेडा मुसाफिर असंही कुणी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाचं जर विद्यापीठ निर्माण झालं त्याचं कुलगुरू पण त्याला द्यावं अशा प्रकारची काही लेखकांनी व्यक्त केलेली आहे. मित्रहो, या संबंध कविता त्यांची आहे, कादंबरी आहे, कथा आहे. कवितेमधली कलात्मकता अत्यंत मला भावली. ती कलात्मकता वैचारिकतेवरती मात करण्या इतपत ती महत्वाची ठरलेली आहे. पण कादंबरीतली वैचारिकता मात्र कलाकृतीच्या संदर्भामध्ये ती गौण ठरते आहे. डॉक्टर दरेफळे यांनी सुंदर अशा प्रकारचा समीक्षात्मक लेख आहे तो. अनंत राऊतांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमधलं आदिवासींचं दलितांचं योगदान हे
दिला असतं तर बरं झालं असतं. मर्यादा आणि सामर्थ्य या सूत्रावर आधारित अशा प्रकारचं हा समीक्षा लेख आहे. आणि म्हणून हा गौरव ग्रंथही आहे आणि समीक्षा ग्रंथही आहे. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर या सर्व महापुरुषांना तर अनंत राऊतांची संबंध प्रतिभा आळवतेच, पण लोकहितवादी आगरकर, संत गाडगे महाराज अशा प्रकारचे, महर्षी शिंदे, भाऊराव अण्णा अशा महापुरुषांच्या नावांची मला या ठिकाणी बेरीज वाटते. मला आज फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र दुर्दैवानं आरक्षणाच्या मुद्द्यावरती विभक्त झालेला आहे. फुले वेगळे, शाहू महाराज वेगळे आणि बाबासाहेब आंबेडकर वेगळे, आणि तीन महापुरुषांची वजाबाकी ही महाराष्ट्राला, देशाला परवडणारी नाही. तरी सुद्धा महाराष्ट्रानं अत्यंत जाणीवपूर्वक आणि स्वार्थापोटी, आरक्षणाच्या स्वार्थापोटी ही वजाबाकी केली आणि त्यांच्यामध्ये भांडणे लावून दिले. आणि अशा प्रकारचा अत्यंत दुर्दैवाचा प्रसंग महाराष्ट्रावर आलेला आहे. परंतु हे तीनच महापुरुष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भवितव्यासाठी उपयुक्त नव्हे. त्यापेक्षाही मोठी एक यादी, महापुरुषामध्ये बहुजन आणि अभिजन असा प्रकार नसतो. महापुरुषाला जात धर्म नसतो, महापुरुषाचा वर्गही नसतो. जो लोककल्याणकारी अशा प्रकारची कृती आणि विचार मांडतो तो अभिजनी नाही आणि बहुजनी नाही, तो फक्त महापुरुष आहे. आणि म्हणून फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामध्ये बुद्धासह, तुमच्या महर्षी शिंद्यांसह, महात्मा गांधीसह, लोकहितवादी आगरकर, बाबा आपले गाडगे बाबा, त्याचबरोबर भाऊराव अण्णांपर्यंत शिक्षणाची क्रांती करणारे हे सर्व महापुरुषांची बेरीज अनंतरावांना महत्वाची वाटते. आणि म्हणून हा विचार सर्व अर्थानं महाराष्ट्राच्या शुद्ध प्रबोधनासाठी मला महत्वाचा वाटतो, आवश्यक वाटतो. संविधान धोक्यात आहे. संविधानाला अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत. संविधानाला धोका म्हणजे संविधानाची चौकट कुणाचा बाप बदलू शकणार नाही. संविधानाची संबंध मांडणी जी बाबासाहेबांनी केली, त्या मांडणीमध्ये आणि त्या रचनेमध्ये इतकं कौशल्य, इतकं शहाणपण आहे की 75 वर्षाच्या देशाच्या संबंध एकात्मतेला आज धोका राहिलेला नाही. ते केवळ संविधानाचं सामर्थ्य आहे. पण दुसराच धोका आहे, संविधानाच्या बदलाचा प्रयत्न कोणी कितीही करो, मूळ संविधान बदललं जाणार नाही. ही माझी संविधानाचा अभ्यासक म्हणून मला खात्री वाटते. पण संविधान न बदलता देशाची धार्मिक अवस्था आणि व्यवस्था ही अधिक अतिरेकीकरण, अधिक अंधश्रद्धा आणि अधिक आक्रमक करणं हे मात्र शक्य होत आहे. गेल्या अनेक वर्षाच्या संबंध राजकारणाच्या अनुभवानंतर हे मला मान्य आहे की अनंत राऊतांनी जी वेदना व्यक्त केली तिच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की गेल्या 70-78 वर्षाच्या काळामध्ये जी संविधान संस्कृती निर्माण होणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं, त्या संविधानाच्या संस्कृतीला राजकीय संस्कृतीनं कुठेही हातभार लावलेला नाही. आपले योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, 3 पिढ्यांचे संबंध विद्वान त्याच्यामध्ये आहेत. काही विद्यार्थी आहेत, PhDचे संशोधक आहेत, सहकारी आहेत. अगदी डॉक्टर पांतवळे मंगेश पाडगावकरांपासून, डॉक्टर यशवंत मनोहरांपासून, डॉक्टर दत्ता भगत या पहिल्या पिढीपासून ते अलीकडल्या पिढीपर्यंतचे जवळजवळ 75 लेख आणि लेख त्याच्यामध्ये अत्यंत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. गुरुविषयीची कृतज्ञता किती आणि कशी व्यक्त करावी याचा एक सांस्कृतिक वस्तुपाठ महाराष्ट्राच्या अजेंड्यावरती आज या ग्रंथाच्या रूपानं आलेला आहे. आणि म्हणून या ग्रंथाचं महत्व अधिक आहे. ते संदर्भ मूल्याचा ग्रंथ आहे, राष्ट्राच्या भवितव्याचा जोडलेला ग्रंथ आहे. समाज आणि संस्कृतीचं भवितव्य शुद्धीकरणाच्या दृष्टीने किती आवश्यक आहे त्या शुद्धीकरणाच्या दृष्टीने या संबंध ग्रंथाचा गाभा उपयुक्त ठरणारा आहे. मित्रहो, हे एका अर्थानं अनंत राऊतांचं वाङ्मयीन चरित्रही आहे. त्यांच्या जवळजवळ 25 ग्रंथांचं समीक्षा त्यांच्या